नगर कनेक्शन उघड, पुण्यात 18 कोटींचा सोन्याचा महाघोटाळा, केडगावच्या महिलेच्या जाळ्यात सराफ अडकला, चौघे जेरबंद। पुणे शहरातील लक्ष्मी रस्त्यावरून समोर आलेल्या या धक्कादायक प्रकरणाने व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे। एका नामांकित सराफी व्यावसायिकाची तब्बल 18 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले असून या घोटाळ्यामागे अहिल्यानगर कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले आहे। या प्रकरणात प्रशांत कांतीलाल बर्मेचा राहणार कोंढवा, रमाकांत महादेव पराळे राहणार केडगाव जिल्हा अहिल्यानगर, मधु उर्फ महेश्वरी रमाकांत पराळे राहणार केडगाव जिल्हा अहिल्यानगर आणि कविता पराळे राहणार केडगाव जिल्हा अहिल्यानगर यांना पोलिसांनी अटक केली आहे। विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणातील महिला आरोपीही अहिल्यानगर शहरातील केडगाव येथील असल्यामुळे हा घोटाळा अधिकच चर्चेत आला आहे। तपासात उघड झाले की सराफा दुकानात काम करणाऱ्या प्रशांत बर्मेचा यानेच आतून खेळी करत नगरच्या महिलेसोबत संगनमत करून सोन्याचे दागिने परराज्यात पाठवले। हा प्रकार तब्बल 1.5 वर्षांपासून सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान आर्थिक लेखा परीक्षणादरम्यान मोठा फरक आढळून आला। त्यात 12 किलो 800 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि लाखो रुपयांची रक्कम गायब असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर तक्रार दाखल होताच पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला। पोलिसांनी आरोपींच्या घरावर छापा टाकत मोठी कारवाई केली। झडती दरम्यान 3 किलो 552 ग्रॅम सोन्याचे दागिने, सुमारे 3 कोटी 90 लाख, 1 कोटी 30 लाख रुपयांची मर्सिडीज कार, 3,30,000 रुपयांचा मोबाईल फोन आणि 80,000 रुपये रोख असा एकूण 5 कोटी 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईनंतर केडगाव परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक पातळीवर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे। पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू असून उर्वरित दागिने आणि पैशांचा मागोवा घेण्याचे काम वेगाने सुरू आहे।